कर्जत दावल मलिक देवस्थानच्या ट्रस्टच्या अतिक्रमणावरील कारवाईसाठी आत्मदहन करणाऱ्या तौसिफ शेख यांचा मृत्यू झाल्यानं नगर जिल्ह्यात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत। नगरमध्ये मुस्लिम बांधवांनी एकत्र येत जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन शेख यांच्या मृत्यूप्रकरणी प्रशासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे। कर्जतमधील दावल मलिक ट्रस्टच्या जागेवरील अतिक्रमणांवर कारवाई होत नसल्यानं तौसिफ हाशिम शेख या सामाजिक कार्यकर्त्यांनी गुरुवारी नगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन केलं। यात शेख यांचा मृत्यू झाल्यानं सदर प्रकरण चिघळलं असून नगर जिल्ह्यात मुस्लिम बांधवांनी आंदोलन करीत शेख यांच्या मृत्यूस प्रशासकीय तसंच पोलीस अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप केलाय। नगरमध्ये मुस्लिम समाजानं अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांची भेट घेऊन निवेदन दिलं। शेख यांच्या आत्मदहनास जबाबदार असलेल्या पोलीस आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, मयत शेख यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी, संबंधित अतिक्रमणांवर कारवाई करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या। तेथील तौसिफ शेख याने केलेला आत्मदहनाच्या प्रयत्नामध्ये त्याचा दुर्दैवी अंत झालेला आहे। आज माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे अहमदनगर शहरातील व जिल्ह्यातील मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने माननीय अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदासजी पालवे यांच्याशी संपर्क साधून या झालेल्या घटनेमध्ये जे कोणी पोलीस प्रशासनासह जिल्हा प्रशासन, गृह खातं जे कोणी जबाबदार आहेत त्या जबाबदार व्यक्तींवर, अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावे ही एक प्रमुख मागणी होती। त्याचबरोबर सदर घडलेल्या प्रकारामध्ये त्या कुटुंबाची झालेली वाहतात त्या कुटुंबाचं रिहॅबिलिटेशन व्हावं, त्याला शासनाकडून मदत मिळावी ही एक प्रमुख मागणी होती। आणि ज्या प्रमुख मागणीसाठी त्यांनी आत्मदहन केलं तौसिफ, त्या प्रमुख मागणीसाठी जिल्हा प्रशासनाने तातडीनं त्या ठिकाणचं असलेलं अतिक्रमण हे काढावं। या तिन्ही प्रमुख मागण्यासंदर्भामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी माननीय भानुदासजी पालवे साहेब यांच्याशी शिष्टमंडळाने सर्व विषयावर चर्चा केली। यामध्ये भानुदासजी पालवे यांनी सांगितलं की माननीय जिल्हाधिकारी यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गृह विभागाचे काही आणि महानगरपालिकेचे काही अधिकारी यांची एक समिती गठीत केलेली आहे। ती समिती गठीत होऊन ती येत्या 7 दिवसामध्ये या झालेल्या घटनेमध्ये ज्या काही घटना घडल्या आणि त्यामध्ये असणाऱ्या संबंधित कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर योग्य ती तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं। दरम्यानच्या काळामध्ये आंदोलनकर्त्यांचं, निवेदनकर्त्यांचं म्हणणं होतं की आत्ताच्या आत्ता तातडीने कारवाई झाली पाहिजे। त्या संदर्भामध्ये माननीय जिल्हाधिकारी राहुलजी द्विवेदी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क करून त्यांना सदर घटनेची संपूर्ण माहिती दिली असता माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी असलेल्या निवेदनकर्त्यांना येत्या 7 दिवसामध्ये गठीत केलेली कमिटी ही आपला अहवाल सादर करेल आणि तातडीनं कारवाई करण्यात येईल या संदर्भामध्ये भ्रमणध्वनीवर आश्वासन दिलेलं आहे। अहमदनगर शहर असेल, जिल्हा असेल, कर्जत तालुका असेल, या सर्व भागामध्ये सर्व जातीय धर्माच्या सर्व समाज बांधवांना या आपल्या माध्यमातून एक अपील करू इच्छितो की झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि निंदनीय आहे, परंतु कोणत्याही प्रकारचा उद्रेक आपण करू नये, रस्त्यावर येऊ नये, कायदा आणि सुव्यवस्था पाळून कायद्याच्या चौकटीत राहून आपण आपल्या भावना जिल्हा प्रशासन आणि गृह खात्यापर्यंत पोहोचवाव्यात। रस्त्यावर उतरून कोणत्याही प्रकारचा कायदा हातात घेऊन कोणतीही आपली घटना घडणार नाही याची प्रत्येकाने दखल घ्यावी। जिल्हा प्रशासन आणि गृह खातं या संदर्भामध्ये आपल्याशी सहकार्य करण्यास तयार आहे। जी काही अडचण असेल ती त्यांनी त्यांच्याशी थेट संपर्क साधावा अथवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्कात असणाऱ्या समन्वय समितीशी त्या संबंधितांनी संपर्क साधावा अशी या ठिकाणी विनंती करतो। या आंदोलनात शहरातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।